दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नागते यांच्या पुढाकारानं विशेष मुलांच्या विशेष दिंडीचं आयोजन आज 24 जुलै रोजी दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नौपाडा इथून या विशेष दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई हे या दिंडीचे नेहमीच आकर्षण ठरतं। दरवर्षी दिव्यांग मुलांसोबत मोठ्या संख्येनं या दिंडीत ज्येष्ठ तसंच बालक पालक सर्वच मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळेला माजी नगरसेवक भास्कर पाटील, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष, शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी हे उपस्थित होते। याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं। खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं। तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते। या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते। अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं। विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात। याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो। कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो।